नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपलं स्वागत आहे. नवीन हंगाम जवळ आला की आपल्या सर्वांसमोर एक मोठा प्रश्न नेहमी उभा राहतो. तो म्हणजे मशागतीसाठी नेमकं काय वापरायचं, रोटावेटर की नांगर? आज आपण याच प्रश्नाचं अगदी सविस्तर उत्तर शोधणार आहोत आणि या दोन्ही अवजारांची ताकद समजून घेणार आहोत. रोटावेटर की नांगर, कोणता पर्याय जास्त फायदेशीर आहे? आता वरवर पाहता हा प्रश्न अगदी सोपा वाटतो ना, पण दर हंगामात शेतात उतरण्यापूर्वी हाच चर्चेचा मुख्य विषय असतो. खरं तर या दोन्ही अवजारांचे आपले स्वतःचे असे काही वेगळे फायदे आहेत. यातलं बेस्ट कोणतं हे कोणत्याही एका गोष्टीवर ठरत नाही, तर ते तुमची जमीन कशी आहे, पीक कोणतं घेणार आहात, बजेट किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे वेळ किती आहे यावर अवलंबून असतं. चला तर मग या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत? तर रोटावेटर विरुद्ध नांगर हा मूळ प्रश्न. या दोघांचेही वेगवेगळे फायदे आणि तोटे. पिकानुसार काय निवडायचं यावर तज्ज्ञांचा नेमका सल्ला काय आहे? आणि हो, शेवटी आपण मशागत करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हेही पाहणार आहोत. तर आपला पहिला विभाग आहे रोटावेटर की नांगर. हा नेमका पेच प्रसंग काय आहे त्याआधी समजून घेऊया. सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या विभागापासून, नांगराचे फायदे आणि तोटे. म्हणजे आपली जी पारंपरिक खोल मशागत असते त्याबद्दल. आता नांगर म्हणजे नक्की काय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, पण याचं मुख्य काम समजून घेणं खूप गरजेचं आहे. नांगर हे जमिनीची अगदी खोलवर मशागत करणारा अवजार आहे. ते फक्त वरची माती ढवळून थांबत नाही, तर खालची माती पूर्णपणे उलटवून टाकतं. वर्षानुवर्ष शेती केल्यामुळे जमिनीखाली जो मातीचा एक घट्ट आणि टणक थर तयार झालेला असतो ना, तो फोडण्याचं अतिशय महत्त्वाचं काम नांगर करतो. यामुळे जमिनीची मूळ रचना सुधारते आणि जमिनीला अक्षरशः मोकळा श्वास घेता येतो. नांगराचे फायदे पाहिले तर ते खरोखरच दीर्घकालीन असतात. यामुळे जमीन खोलवर भुसभुशीत होते आणि पाण्याचा निचरा एकदम उत्तम प्रकारे होतो. जुने अवशेष आणि तण जमिनीत खोलवर गाडले गेल्यामुळे कुचतात. पिकांच्या मुळांची वाढही जोमात होते, ज्यामुळे जमिनीचा पोत दीर्घकाळासाठी सुधारतो. पण याचे काही तोटेही आहेत. नांगरणीला वेळ खूप जास्त लागतो. ट्रॅक्टरला जास्त ताकद लावावी लागल्याने डिझेलचा खर्च साहजिकच वाढतो. पेरणीला उशीर होऊ शकतो आणि जमीन पेरणीयोग्य बनवण्यासाठी ट्रॅक्टरच्या जास्त फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजेच चांगले आणि दीर्घकालीन फायदे हवे असतील तर वेळ आणि पैशाची थोडी तडजोड करावीच लागते. आता वळूया विभाग 3 कडे. रोटावेटरचे फायदे आणि तोटे. थोडक्यात सांगायचं तर आधुनिक यंत्राची कार्यक्षमता. रोटावेटर कसं काम करतं? तर हे एक असं ट्रॅक्टर चलित यंत्र आहे ज्यात वेगाने फिरणारे ब्लेड्स असतात. नांगरासारखं हे माती उलटवत नाही, तर प्रामुख्याने पृष्ठभागावर काम करतं. ही ब्लेड्स मातीला अगदी बारीक करून टाकतात आणि पेरणीसाठी जमीन एका झटक्यात तयार करतात. अगदी वेगाने मातीची पावडर करून बियाण्यासाठी एक मस्त मऊ गादी तयार करण्याचं काम हे यंत्र करतं. रोटावेटर्सचे फायदे खरंच खूप आकर्षक वाटतात. मशागतीचे काम अगदी कमी वेळात पूर्ण होतं आणि जमीन लगेच पेरणीसाठी तयार मिळते. वेळ वाचतो, मजुरी कमी लागते आणि डिझेलचा खर्चही वाचतो. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवायलाही याची मदत होते. पण इथेच एक मोठी गोम आहे. याचे दीर्घकालीन धोके खूप गंभीर असू शकतात. रोटावेटर सतत वापरलं तर जमीन कडक होऊ लागते, कारण यात खोल मशागत होतच नाही. सर्वात मोठा धोका म्हणजे जमिनीखाली हार्ड पॅन तयार होणे, म्हणजेच पाण्याचा निचरा न होणारा एक अभेद्य टणक थर. शिवाय यात तण मुळापासून नष्ट होत नाही, ते फक्त वरवर कापलं जातं. तर मग पुढे काय? आपला चौथा विभाग आहे पिकानुसार योग्य निवड. म्हणजेच परिस्थिती आणि अवजार यांची योग्य सांगड कशी घालायची. ही निवड करताना परिस्थिती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, जमीन खूप कडक असेल तर तिथे नांगरच चालणार. पण जर पाऊस डोक्यावर आलाय आणि जलद पेरणी करायची आहे तर रोटावेटर बेस्ट. ऊस किंवा कापसासारखी खोल मुळं जाणारी पिकं घ्यायची असतील तर माती खोलवर मोकळी हवी, त्यासाठी नांगर वापरा. या उलट भुईमूग किंवा भाजीपाल्यासारखी उथळ मुळांची पिकं असतील तर रोटावेटर सर्वोत्तम ठरतो. पावसाळ्यापूर्वीची खोल मशागत करायची असल्यास नांगर आणि वेळ मजुरीची टंचाई असल्यास रोटावेटर. थोडक्यात काय, तर प्रत्येक परिस्थितीला अगदी योग्य त्या अवजाराची जोड देता आली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, ह्याचं उत्पादनावर काय परिणाम होतो? तर खोल नांगरणीमुळं पिकांची मुळं जमिनीत अगदी खोलवर जाऊ शकतात. यामुळं मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि तुम्ही दिलेल्या खतांचा पिकाला पुरेपूर फायदा मिळतो. दुसरीकडे रोटाव्हेटरमुळं तुमची पेरणी वेळेवर आणि जलद होते, जे अनेक पिकांसाठी गेम चेंजर ठरू शकतं.
सोप्या भाषेत सांगायचं तर योग्य वेळी योग्य अवजार निवडलं तर त्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम तुमच्या एकूण उत्पादनावर नक्कीच होतो. चला तर मग यावर तज्ज्ञांचा नेमका सल्ला काय आहे ते पाहूया. विभाग 5. खऱ्या यशाचं सूत्र. कृषी तज्ज्ञांनी सुचवलेली ही अतिशय महत्त्वाची त्रिस्तरीय प्रक्रिया आहे, जी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. पहिली पायरी, दरवर्षी शेतात फक्त आणि फक्त रोटावेटर फिरवणं पूर्णपणे टाळा. दुसरी पायरी, दर 2 ते 3 वर्षातून एकदा तरी जमिनीची अत्यंत खोल नांगरणी कराच, जेणेकरून जमिनीखालील तो हार्डपॅन किंवा टणक थर फुटेल. आणि तिसरी पायरी, या खोल नांगरणीनंतर जमिनीचा पृष्ठभाग समतल करण्यासाठी आणि पेरणीयोग्य मऊ गादी तयार करण्यासाठी मग रोटावेटरचा वापर करा. आणि हेच आपल्या आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य सूत्र आहे. खोल नांगरणी अधिक रोटावेटर बरोबर सर्वोत्तम कॉम्बिनेशन. हे फक्त एक साधं गणित नाहीये, तर भरघोस उत्पादन आणि जमिनीचं दीर्घकालीन आरोग्य राखण्याचं सर्वात प्रभावी सूत्र आहे. नांगराची ताकद आणि रोटावेटरचा वेग या दोन्हीचा स्मार्टपणे मेळ घातला तर शेतीसाठी हा एक अत्यंत फायदेशीर निर्णय ठरतो. आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. विभाग 6. टाळण्यासारख्या चुका आणि जमिनीचे रक्षण. मशागत करताना काही चुका आपण नकळत करतो, त्या अजिबात करू नका. पहिली चूक, सतत फक्त रोटावेटर वापरणे. यामुळे जमिनीचा श्वास अक्षरशः कोंडला जातो. दुसरी अत्यंत गंभीर चूक म्हणजे ओल्या जमिनीत मशागत करणे. यामुळे ट्रॅक्टरच्या वजनाने माती अधिकच घट्ट आणि टणक बनते. तिसरी चूक म्हणजे गरजेपेक्षा खूपच खोल किंवा अगदीच उथळ मशागत करणे. आणि चौथी, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, ती म्हणजे अवजारांना बोथट ब्लेड्स वापरणे. ब्लेड्स बोथट असतील तर ट्रॅक्टरवर विनाकारण ताण येतो आणि मातीही योग्य प्रकारे भुलभुशीत होत नाही. या छोट्या वाटणाऱ्या पण मोठ्या चुका टाळल्या तर जमिनीची गुणवत्ता नक्कीच टिकून राहील. तर मग आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आगामी हंगामासाठी तुमच्या मशागतीची नेमकी योजना काय आहे? आजच्या या विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की नांगर आणि रोटावेटर हे एकमेकांचे स्पर्धक किंवा शत्रू नाहीत, तर ती एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या दोन्हीचा सुवर्णमध्य साधून तुम्ही शेतातून उत्कृष्ट उत्पादन आणि मातीचं आरोग्य दोन्ही जपू शकता. तेव्हा थोडा विचार करा आणि या माहितीचा वापर करून तुमचं पुढचं नियोजन नक्की करा. या विश्लेषणात आज आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच रंजक आणि माहितीपूर्ण सादरीकरणे पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. तुमची शेती अशीच बहरत राहो.